दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश जळगावमध्ये दाखल झाला। सायंकाळी अमळनेर तालुक्यातील तापी निम्न प्रकल्पातील पाडळसरे धरणात अस्थिकलशाचं विसर्जन करण्यात आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, पक्षाच्या प्रवक्त्या प्रतिभा शिंदे, जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वांनी अजितदादांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेऊन अभिवादन केले। 1.5 महिन्यापूर्वी ज्या तापी निम्न प्रकल्पाच्या पाडळसरे धरणाची अजित पवार यांनी पाहणी केली होती, त्याच ठिकाणी त्यांच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्याने उपस्थित नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते भावुक झाले। आमच्या दृष्टिकोनातून ही फार दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे। मागच्या 2 वर्षापूर्वी याच निम्न तापी प्रकल्पावरती अजितदादा ह्याच धरणाची पाहणी करण्याकरता आणि या धरणाला पुरेसा असा निधी उपलब्ध करून देण्याकरता त्याची पाहणी केली आणि बरोबर त्याच 2 वर्षानंतर त्यांच्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम आम्हाला या ठिकाणी करावा लागतोय। ही आमच्या दृष्टिकोनातून अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे। परमेश्वराला एवढीच प्रार्थना करतो, अजितदादांच्या असंख्य आठवणी या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यातलं एक आमचं पाडळसरे धरण ज्याच्यावर संपूर्ण शेतकरी अवलंबून आहे आणि शेतकऱ्याची प्रगती होणार आहे, त्याच धरणाच्या खुशीमध्ये अजितदादांनी कायम हसत राहावं अशी आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अजित दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अजित दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अजित दादा अमर रहे। पाण्यात अमर रहे, अजित दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अजित दादा अमर रहे।